नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित संख्या प्रणाली हा मुख्य घटक आपण पाहत आहोत. सम आणि विषम संख्या या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता समसंख्या आणि विषम संख्या यांच्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2ने निषेध भाग जातो ती समसंख्या असते. समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या या अंकामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये 50 संख्या सम आहेत आणि 50 संख्या विषम आहेत. या ठिकाणी 2ने भाग जाणाऱ्या म्हणजे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थान 2 आहे, 4 आहे, 8 आहे, 0 आहे, या संख्यांना समसंख्या म्हणायचं. 2, 4, 6, 8, 10 समसंख्या. पुढं 12, 14, 16, 18 आणि 20 एकक स्थान 0 आहे. 0, 8, 6, 4, 2 नेहमी बघा 2, 4, 6, 8, 0 म्हणजे 22, 24, 26, 28 आणि 30. म्हणून या ठिकाणी 100 पर्यंत 50 समसंख्या आहेत आणि विषम संख्या या ठिकाणी 50 आहेत. आणि विषम संख्या ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. आता आपण समसंख्या पाहिल्या 2, 4, 7 राहिलेल्या 1, 3, 5, 7, 9 या ठिकाणी 2 भागलं तर या ठिकाणी 1 उरतं. म्हणजे 3ला 2 भागलं 1 उरलं, 5ला 2 दूनी 4 1 उरलं, 7ला 2 त्रिक 6 1 उरलं, 9ला 2 चौक 8 1 उरलं. ज्या संख्येचे एकक स्थान 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 9 आहे आणि 7 राहिलं 1, 3, 5, 7 आणि 9 ही एकक स्थान असतील तर त्यांना विषम संख्या म्हणायचं. पहा 21 मधले एकक स्थान 1 म्हणून विषम, 23 मधले एकक स्थान 3 म्हणून विषम, 25 मधले एकक स्थान 5 म्हणून विषम, 27 मधले एकक स्थान 7 म्हणून विषम, 29 मधलं 9 एकक स्थान 9 आहे म्हणून विषम. त्या संख्या 31, 33, 35, 37, 39 एकक स्थान आता सांगितल्यानुसारच आहेत 1, 3, 5, 7 आणि 9. म्हणून या ठिकाणी 50 विषम संख्या आहेत आणि 50 समसंख्या आहेत. कोणतीही सम संख्या तिच्या आधीच्या सम संख्येपेक्षा 2ने मोठी असते. म्हणजेच कोणत्याही 2 क्रमवार संख्यामधील फरक 2 असतो. एक समसंख्या अ मानल्यास तिच्या लगतची पुढील संख्या समसंख्या अ अधिक 2 असणार, 2 जास्त, आणि लगतची मागची समसंख्या अ वजा 2 म्हणजे 2 कमी पाठीमागची संख्या. उदाहरणार्थ या ठिकाणी हा 6 ही 6 समसंख्या आहे. त्याच्या पुढं अधिक 2 8 आणि त्याच्या मागं वजा 2 4. पाठीमागची समसंख्या पाहिजे असेल तर वजा 2 करायचं आणि पुढची संख्या पाहिजे असेल तर अधिक 2 करायचं. 6च्या पुढचे 6 अधिक 2 8, 6च्या मागचे 6 वजा 2 4. 44 समसंख्या आहे. 44चे पुढले 44 अधिक 2 46, 44चे मागचे 44 वजा 2 या ठिकाणी 42. अशा पद्धतीनं एखादी समसंख्या माहीत असेल तर तिच्या पुढील अधिक 2 आणि तिच्या पाठीमागील वजा 2 या अनुषंगानं आपण उत्तर मिळवतो. कोणत्याही दोन लगतच्या विषम संख्यामधील फरक 2 असतो. एक विषम संख्या अ मानल्यास तिच्या लगतची पुढील विषम संख्या अ अधिक 2 आणि लगतची मागची विषम संख्या अ वजा 2 असते. आता 23 ही विषम संख्या आहे. त्या पुढची 23 अधिक 2 25 म्हणजे 23ला अ मानलं तर अ अधिक 2 पुढची म्हणजे 23 अधिक 2 25. पाठीमागची 23 अ मानले अ वजा 2 म्हणजे 23मधनं 2 गेले 21 उरले. 23च्या पाठीमागची 21 आणि 23च्या पुढची 25. अशा पद्धतीनं समसंख्येमध्ये विषम संख्येमध्ये फरक 2 असतो. 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने. एकदा पकड घेतली 5 विषम संख्या आहे
5मध्ये 2 मिळवलं 7, 7मध्ये 2 मिळवलं 9, 9 2मध्ये 2 मिळवलं 11, 11मध्ये 2 मिळवलं 13, 13मध्ये 2 मिळवलं 15, 15मध्ये 2 मिळवलं 17मध्ये 2 मिळवलं 19. अशा पद्धतीनं समसंख्या सोपा. समसंख्यामध्ये सुद्धा फरक 2चा असतो. पहिली 2, त्याच्या पुढची 2 अधिक 2 4, त्याच्या पुढची 4 अधिक 2 6, त्याच्या पुढची 6 अधिक 2 8, त्याच्या पुढची 8 अधिक 2 10. अशा पद्धतीनं 12च्या नंतर 14, 14च्या नंतर 16, 18, 20 अशा पद्धतीनं. ओके. पुढं 2 समसंख्यांच्या बेरजेला एखाद्या विषमसंख्येने निषेध भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. उदाहरणार्थ 2 विषमसंख्यांच्या बेरजेला 9 विषमसंख्या आहे, 11 विषमसंख्या आहे, 11 आणि 9 20, म्हणजे 2 विषमसंख्यांची बेरीज समसंख्या येते. 1 अधिक 3 दोन्ही विषम आहेत, बेरीज सम आली. 5 अधिक 7 दोन्ही पण विषम आहेत, 7 आणि 5 12 समसंख्या आली. ओके. अशा पद्धतीनं 2 विषमसंख्यांची बेरीज समसंख्या असते आणि 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते. ओके. पहा 10 समसंख्या आणि 12 समसंख्याच आहेत, बेरीज 22 समसंख्याच आहे. 8 समसंख्या आहे, 10 समसंख्याच आहे, 10 आणि 8 18 समसंख्याच आहे. ओके. अशा पद्धतीने 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते आणि 2 विषमसंख्यांची बेरीज समसंख्या असते. आता 2 विषमसंख्यांच्या बेरजेला जर आपण या ठिकाणी विषमसंख्येनं भागलं आणि या ठिकाणी निषेध भाग जात असेल, उदाहरणार्थ 7 आणि 5 12, 12ला या ठिकाणी विषमसंख्येनं भागलं, 3 या विषमसंख्येनं भागलं तर 3 चोक 12, बाकी 0 उरते, म्हणजे ती समसंख्या आहे. 12 विषमसंख्यांची बेरजेला जर विषमसंख्येनं भाग गेला तर ती संख्या सम असते. तर स्वाध्यायामधले प्रश्न आपण विचारात घेतले तर पहा काळजीपूर्वक. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 अंकी विषम संख्या किती आहेत? 1 ते 100 संख्यामध्ये 100 हीच केवळ 3 अंकी संख्या आहे आणि ती सुद्धा सम आहे, म्हणजे विषम संख्या 3 अंकी येत नाही. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4 0, म्हणून 4 नंबरला अशा पद्धतीनं ब्लॅक करायचं. ओके. त्यानंतर पुढीलपैकी 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी 100 आहे, समसंख्याच आहे. 1000 आहे, समसंख्याच आहे. 102 आहे, ती समसंख्याच आहे. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या, 1000 4 अंकी झाली, 998 ही समसंख्या आहे. आता 1000 सोडली 4 अंकी संख्या तर इथे 102, इथं 998 आणि 100, यामध्ये सर्वात मोठी 998 आहे. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? पुढचा प्रश्न आहे, 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? या ठिकाणी 56च्या आधी म्हणजे 56च्या मागं जायचं आहे, म्हणून वजा. कितवी संख्या? 6वी समसंख्या, म्हणजे 6 गुणिले 2 वजा करायचं 56मधून. का? तर समसंख्येमध्ये 2चा फरक असतो आणि 6वी संख्या पाहिजे आपल्याला पाठीमागची, म्हणून 56 वजा 6 दुनी 12. 56मधून 12 गेले, 6मधून 2 गेले, 4 उरले, 5मधून 1 गेला, 4 उरला, 44. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अतिशय हा भाग महत्त्वाचा आहे. 56 या संख्येनंतर येणारी 6वी विचारली असती, 6वी तर अधिक झालं असतं, म्हणजे 56 आणि 12, 6 आणि 2 8 आणि 5 आणि 1 6, 68 संख्या आली असती. तुम्ही लिहून पहा. आता 56च्या मागं या ठिकाणी आपल्याला 6व्या संख्येकडे जायचं आहे, तर लक्षात घ्या 56, त्यानंतर 54, त्यानंतर 52, त्यानंतर 50, त्यानंतर 48, त्यानंतर 46, त्यानंतर 44. 1 2 3 4 5 6, 56च्या मागं 6वी संख्या, 1 2 3 4 5 6, 44 आली. ओके. म्हणून या ठिकाणी 56 वजा 6 गुणिले 2 केले, 6 गुणिले 12, 56 म्हणून 12 गेले, 44. अचूक पर्याय नंबर 1 आहे.
पुढला प्रश्न आहे 1, 0, 3, 4, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? आता या ठिकाणी प्रथमतः 1 ठेवलंच पाहिजे. 0 अगोदर ठेवल्यानंतर 0 निरर्थक ठरत आहे. 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. 5 अंकी संख्या तयार होणं गरजेचं आहे. सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. प्रथम 1 लिहावं लागेल, नंतर 0 लिहावं लागेल, नंतर आता 3, 4, 5 राहिल्या. 300 समसंख्या मिळवायच्या आहेत. 345 केलं तरी विषम मिळते. 354 केला पाहिजे, मग समसंख्या मिळते. सर्वात लहान समसंख्या 1, 0, 3, 4, 5 हे अंक एकदाच विचारात घेऊन 10,354 ही संख्या मिळते. ओके, हे अंक जर पाठीमागं पुढं केलं आपण तर संख्या सम मिळत नाही. समजा इथं 3 घेतलं तर 453 विषम आले. समजा इथं 5 घेतलं तर या ठिकाणी 345 विषम संख्या आली. केवळ फक्त 354मुळंच, म्हणजे 1 झालं, 0 झालं, 3 झालं, 5 झालं, 4 झालं. अशा पद्धतीनं अचूक पर्याय याचा जो आहे तिसरा, तो 10,354 तिसऱ्याला असा ब्लॅक करायचा. ओके, बोलतो पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? हजार, शतक, दशक, एकक. या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? एकक स्थानची. या ठिकाणी एकक स्थानी जर विषम संख्या असेल तर ती संख्या विषम असते. 153मध्ये एकक स्थान 3 आहे, 3 विषम आहे, त्यामुळे एकक स्थान अचूक पर्याय नंबर 4. प्रश्न पुन्हा एकदा बघा काय आहे. पुढीलपैकी कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? एकक स्थानची. ओके, दशक, शतक आणि हजारच्या ठिकाणावरून आपण विषम संख्या की समसंख्या ओळखू शकत नाही, सांगू शकत नाही. एकक स्थानी समसंख्या असेल तर पूर्ण सगळी समसंख्या असते. इथे 154 आलं तर 154 समसंख्या आहे. 3 आलं, 5 आलं, 7 आलं, 9 आलं तर विषम संख्या असणार आहे. ओके, एकक स्थानी. त्यानंतर जर एक विषम संख्या म आहे तर तिच्या लगतची पुढील विषम संख्या कोणती? आता आपण पाहिलं, एखादी समसंख्या माहीत असेल तर तिच्या 2 मिळून पुढची मिळवायची. आता विषम संख्या माहीत आहे मग समजा या ठिकाणी आपल्याला 13 ही विषम संख्या आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवले की 13 अधिक 2 15 मिळते. ओके, 17 माहिती आहे, त्याच्या पुढची 17 अधिक 2 19 मिळते. म्हणजे 13, 17 या विषम संख्या म असतील तर म अधिक 2 त्या पुढील विषम संख्या होईल. म्हणजे अचूक पर्याय नंबर 2. जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल तर m अधिक 2. अचूक पर्याय नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर 2 विषम संख्यांच्या बेरजेला दुसऱ्या एखाद्या विषम संख्येने निषेध भाग जात असेल तर येणारा भागाकार दर्शणारी संख्या पुढीलपैकी कोणती असू शकेल? आत्ताच आपण पाहिलं 2 विषम संख्यांची बेरीज सम असते. म्हणजे या ठिकाणी आपण 13 ही विषम संख्या आहे, त्या पुढील 15, या दोघांची बेरीज 5 आणि 3 8 2 आणि याला 28 आले. या 28ला विषम संख्येनं भागला आणि भाग गेला तर ही समसंख्या म्हणायची. ओके, आता इथं 14 त्या पुढील 19 या ही विषम संख्या आहे, त्या पुढची 21 विषम संख्या आहे. 19 आणि 21 9 आणि 1 10ला 0 हाच्याला 1 2 1 3 1 4 40 आलं. 40लाही 3 भाग जात नाही. आता 23 विषम संख्या आहे, 25 विषम संख्या आहे, दोघांची बेरीज केली 5 आणि 3 8 आणि 2 2 4. या 48ला 3 या विषम संख्येनं भाग जातोय. 3 1 3 3 1 3 1चा पहिला भाग लागला, 4 मधून 3 गेला 1, वरचे घेतले 8 18 झाले. 3 संग 18 हा भागाकार 16 हा सुद्धा सम आलेला आहे. ओके, त्यामुळं या ठिकाणी जर 2 विषम संख्यांच्या बेरजेला जर विषम संख्येनं भागलं आणि भाग पूर्ण गेला, निशेष गेला तर येणारा भागाकार समसंख्या असतो. म्हणजे 7 असणार नाही, 9 असणार नाही, 13 असणार नाही, तर चौथा पर्याय चूक आहे. ओके, अशा पद्धतीनं.
इथं इथं ओके. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. आता दोन विषम संख्यांचा गुणाकार, समजा 1 आणि 5, 5 एक्के 5 विषम संख्या, 3 आणि 5 दोन्ही पण विषम, 5 त्रिक 15 गुणाकार विषम, 7 आणि 9 दोन्ही पण विषम, गुणाकार 9 7 63 विषम. म्हणजे पहिलं विधान बरोबरच आहे. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. दोन विषम संख्यांची बेरीज विषम संख्या असते नाही. दोन विषम संख्यांची बेरीज समच असते. एक विषम आहे, 3 विषम आहे, 3 1 4 सम येते. ओके. 11 आणि या ठिकाणी 13 दोन्ही पण विषम आहेत, बेरीज येते 24 सम संख्या. ओके. विषम चूक आहे. दोन क्रमवार संख्यांची बेरीज समसंख्या असते. दोन क्रमवार संख्यांची बेरीज सम असते. आता दोन क्रमवार संख्या 1 अधिक 2 3, 2 अधिक 3 5. दोन क्रमवार संख्यांची बेरीज विषम असते. दोन क्रमवार संख्यांची बेरीज सम असते, कधीच नाही या ठिकाणी विषम येते. 1 अधिक 2 क्रमवार 3, 2 अधिक 3 क्रमवार 5, 7 अधिक 8 क्रमवार बेरीज 15. बेरीज यांची दोन क्रमवार संख्यांची बेरीज ही विषम असते, म्हणजे सम असते. चूक म्हणून पहिला पर्याय हा सत्य आहे. एक विषम आणि एक समसंख्या यांचा गुणाकार विषम असतो, हेही चूक आहे. एक विषम आणि एक सम, विषम 3 आणि 4 सम, 4 त्रिकोण 12, 12 ही समसंख्या आहे. इथं विषम संख्या येते, चूक आहे. म्हणजे पहिलं विधान अचूक आहे. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो, पहिलंच विधान. ओके. अशा पद्धतीने पुढचा 9वा प्रश्न आहे. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती? पाहूया आपण. या ठिकाणी 5 क्रमवार समसंख्या घेऊया. 4 6 8 10 आणि 12 यांची बेरीज तिसऱ्या संख्येची 5 पट असते. म्हणजे 8 पंचे 40 बेरीज यायला पाहिजे. 6 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 10 28, 28 आणि 12 40. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या संख्येची 5 पट हे विधान अगदी बरोबर आहे. पहिल्या संख्येची 5 पट येतच नाही. 40 बेरीज आल्या, पहिल्या संख्येची 5 पट 20 आली, येत नाही. दुसऱ्या संख्येची 5 पट 6 पंचे 30 येत नाही. तिसऱ्या संख्येची 5 पट 8ची 5 पट 8 45 येते. ओके. तिसऱ्या संख्येची. त्यामुळे विधान नंबर 3 बरोबर आहे. चौथ्या संख्येचे 5 पट पण नाही. पुढचा यातला 10वा आहे. 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज किती? किती विषम संख्या आहेत 1 ते 20 मध्ये? या ठिकाणी 10 विषम संख्या आणि 10 सम संख्या. तर या ठिकाणी सूत्र आहे n/2 कंसात या ठिकाणी n/2. n म्हणजे एकूण संख्या किती आहेत? या ठिकाणी 10 संख्या आहेत. 10/2 पहिली संख्या त्यामध्ये 1 येते, अधिक 10 म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 शेवटची येते. त्यामुळं 19 आणि 20 ह्या 2 10ला भागलं 5 आलं. 5 गुणले 19 आणि 20, 20 गुणले 5 100. ही 100 बेरीज येते. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 1. हा 1 100ला आहे ना इथं. ओके. म्हणून किंवा केवळ या ठिकाणी 1 ते 20 पर्यंतच्या संख्यामधील विषम संख्यांची बेरीज एकूण संख्या किती आहेत? 10 विषम संख्या आहेत. 10चा वर्ग 100. ओके. अशा पद्धतीनं अगदी हे उत्तर सुटसुटीत पर्याय किंवा ही आयडिया आहे आपली क्लुप्ती. n² म्हणूया आपण सूत्र n². n² या विषम संख्या असतील. समजा
20 विषम संख्या असतील, 20 सलग 20 संख्या, 40 संख्यामध्ये 20 विषम आहेत, तर त्यांची बेरीज 20चा वर्ग 400 यायला हवीच. पहा 1 3 5 7 आणि 9, 1 2 3 4 5, 5 संख्या आहेत ना, 5चा वर्ग 25, बेरीज 25 यायलाच पाहिजे. 3 1 4, 5 आणि 4 9, 9 7 16, 9 25, अशा पद्धतीनं जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढा संख्या तिचा वर्ग करायचा, बेरीज आली. ओके, अशा पद्धतीनं अगदी हे सुटसुटीत सूत्र आहे, कमी वेळेत करता येऊ शकतं. विषम संख्या जेवढ्या आहेत तिचा वर्ग करायचा, उत्तर उपलब्ध होईल. आणि विषम संख्या 4 असतील, 2 4 60, यांची बेरीज 4 आणि त्या पुढची संख्या 5, 4 5 20 बेरीज. ओके, बघा 4 2 6 6 12 8 20, 2 4 6 8 10 12 14, 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत, 7 तिच्या पुढची 8, 7 8 56 बेरीज यायला पाहिजे. 4 2 6 6 12 8 20 30, 30 12 42, 42 46, 4 46 56. ओके, अशा पद्धतीनं जर समसंख्या असतील तर n गुणिले n अधिक 1, म्हणजे ती संख्या सम आणि तिच्या पुढची संख्या, किती संख्या आहेत, 7 असतील तर 7 गुणिले 8, 10 संख्या असतील तर 10 समसंख्या असतील तर त्यांची बेरीज 10 गुणिले 11. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता 4थीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.